श्री स्वामी समर्थ. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली अशा तारक मंत्राबद्दल जाणून घेणार आहोत. तारक मंत्र म्हणजे काय? तारक म्हणजे तारणारा, संकटातून, दुःखातून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करणारा. जो मंत्र आपल्याला भवसागरातून तारतो तो म्हणजे तारक मंत्र. महाराष्ट्रात विशेषतः श्री स्वामी समर्थ हा मंत्र तारक मंत्र मानला जातो. स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हीच वाक्ये, हेच नाम भक्तांसाठी तारक बनले. तारक मंत्राचा अर्थ: श्री, लक्ष्मी, मंगल, पवित्रता. स्वामी, स्वामी म्हणजे ईश्वर, जीवनाचा अधिपती. समर्थ, सर्व शक्तिमान, सर्व काही करू शकणारा. म्हणजे हे सर्व शक्तिमान प्रभू, माझे रक्षण करा, मला मार्गदर्शन करा. हा मंत्र केवळ शब्द नाही, तर तो एक दैवी स्पंदन आहे. तारक मंत्राचे आध्यात्मिक महत्व: भारतीय संत परंपरेत नामस्मरणाला अत्यंत महत्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाम घेतल्याने चित्त शुद्ध होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, नाम घ्या, सर्व सुख मिळेल. नाम हेच तारक आहे. काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण नामाची शक्ती कधीच कमी होत नाही. तारक मंत्राचे फायदे: मानसिक शांती. आजचा काळ ताणतणावाचा आहे. चिंता, भीती, नैराश्य वाढले आहे. दररोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हटले तर मन शांत होते. भीतीचा नाश. स्वामींचे शब्द लक्षात ठेवा, भिवू नकोस. हा मंत्र भीती दूर करतो आणि आत्मविश्वास वाढवतो. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण. तारक मंत्राभोवती एक अदृश्य संरक्षण कवच तयार होते. इच्छापूर्ती. जेव्हा मंत्र श्रद्धेने घेतला जातो तेव्हा जीवनातील अडथळे दूर होतात. मोक्ष प्राप्ती. तारक मंत्र अंतिम मुक्तीकडे नेतो. जीवाला जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त करतो. मंत्र कसा जपावा? सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ जागी बसून समोर स्वामींचा फोटो ठेवून 108 वेळा जप करावा. माळेने जप केला तर अधिक चांगले, पण सर्वात महत्वाचे मनाची एकाग्रता आणि श्रद्धा. एक प्रेरणादायी प्रसंग. एक भक्त अतिशय संकटात होता. नोकरी गेली, घरात आजार, आर्थिक अडचण. तो फक्त एकच जप करत होता, श्री स्वामी समर्थ. काही दिवसातच परिस्थिती बदलू लागली. नोकरी मिळाली, आजार बरा झाला. मंत्राने त्याला तारले. निष्कर्ष: बंधूंनो, भगिनींनो, तारक मंत्र हा शब्द नाही, तो आपल्या जीवनाचा आधार आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा नामाचा दरवाजा उघडा असतो. म्हणून आजपासून आपण ठरवूया, दररोज किमान 10 मिनिटे नामस्मरण करूया. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि अनुभव घ्या, स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत.